मित्रांनो, सूरज चव्हाणच्या नव्या बंगल्यात चाहत्यांनी अशी काही गोष्ट पाहिली ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. खरंच बंगल्यात घाणेरडेपणा होता का की हा सगळा गैरसमज होता? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. अलीकडेच बिग बॉस मराठी सूरज चव्हाणच्या नव्या बंगल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये घरातील काही भाग, विशेषतः बाथरूम आणि इतर खोल्या दाखवत बंगल्यात घाणेरडेपणा असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी सूरजवर टीका केली तर अनेक चाहत्यांनी त्यांची बाजू घेतली. चाहत्यांचे म्हणणे असे आहे की हे घर नुकतेच बांधून झाले होते आणि गृहप्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात पाहुणे आणि चाहते घरात येत होते, त्यामुळे काही ठिकाणी अस्वच्छता दिसणे ही तात्पुरती बाब असू शकते. एका व्हिडिओवरून संपूर्ण घर किंवा व्यक्तीबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नाही, असेही अनेकांनी म्हटले. सूरज चव्हाणने या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासणे गरजेचे आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी सूरजवर टीका करण्यास सुरुवात केली. काहींनी म्हटलं की इतका मोठा बंगला असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे सूरजचे चाहते त्याच्या समर्थनात उभे राहिले. त्याचं म्हणणं आहे की घर नुकतंच बांधून पूर्ण झालं आहे. गृहप्रवेशानंतर मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरू होती. अशा वेळी काही भाग अस्वच्छ दिसणं ही फार मोठी गोष्ट नाही. तर मित्रांनो, सूरज चव्हाणच्या बंगल्याबाबत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे मोठी चर्चा रंगली आहे. मात्र उपलब्ध माहितीवरून विषय अधिक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. तुम्हाला काय वाटतं? एका व्हिडिओवर एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणं योग्य आहे का, की आधी संपूर्ण सत्य समजून घ्यायला हवं? तुमचं मत काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.